पण तुमच्या येणारे आम्ही यावेळी एकसारखं मनात प्रश्न निर्माण होणार कारण गुरु शुक्राचार्य आपल्या समोर उभे राहिले. हा अर्थात या विश्वाच्या पाठीवर कारणाशिवाय केव्हा इतिहास घडलेली नाही आणि देवातून त्याचा केव्हा खोडलं गेलं नाही. मग हा आज तुझा बंधू देवेंद्र वाह्यात बघतोय जेणेकरून विश्वाची घडी विस्कळीत झालेले विश्वाचं राजकारणाला आणि ते पुनर्विस्फोरित करण्याकरता तुझा मला रत्नगुरु शुक्राचार्य म्हणणं तुमचं रास्त आहे. पण यावेळी जर एका मात्र विचार केला असेल देवेंद्र जर बाह्य बघतो अमर्याद बघतोय याचा
खरा विठ्ठल खरा लग्नासाठी मोठा रे 500 रुपये लग्नासाठी आले की नाही विठ्ठल खरा यांचे आभार तसेच विठ्ठल खरा यांनी आमची नारदाची भूमिका करणारे महेंद्र मेस्त्री यांच्यासाठी दिले घेते
माझं नाव या जगविख्यात व्हायला हवंय आणि माझ्या नावाची गुंफण केवळ तुझ्या नावात व्हावी ही माझी चिंता करू नको. ही तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा तुझा देव तत्पर होणार आहे. अगं माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण असावी. मग ऐक, याच्यामुळं तुला दिदी म्हणून माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण म्हणून कशी करतोय. अगं याच्यापुढं मला तिजाड चित्त म्हणून ओळखलं जाईल. मला सांग अजून काय तुझी तुझ्या मुखाकडे शब्द बाहेर पडले आणि मनाचं समाधान झाले. पण आईची माया ममता कुणाला सांगून कळत नाही. 9 महिने अनंत यातना वेदना बघून प्रत्येक आई आपल्या पोरांना घेऊन त्या पोरांच्या जीवनात जेव्हा दुःख येतं ना तेव्हा खरी हळहळ कुणाला आईशिवाय दुसऱ्याला ते कळत नाही. सावत्रपणाचं नातं देवाचं आणि दानवाचं तरी पण सुद्धा अगदी ती माझी बहीण आहे. सावत्रपणाचं नातं या देव दानवाचं असलं तरी ते सुद्धा माझे फुल आहे. मग त्या सगळ्यांचं सुख हवं. त्यांच्या जीवनात कटारा इडा पिडा क्लेश दुःख नव्हे तर देवता ते आणि दानवामध्ये झालेलं भांडण ते पुन्हा भेटावं. आलेलं संकट दूर व्हावं अशी मनमणी तुझी इच्छा आहे ना. मग याच्यासाठी एकच कर. अगं ओंकार स्वरूपी गणपती गजानन जो विघ्नाचा नाश करतो ना, अगं त्याला हात दे. देवा तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. या विश्वाची निर्मिती झाली ते ओंकार स्वरूपी तो महागणपती. या महागणपतीची जर आराधना केली असेल तर माझ्या जीवनातली सगळी विघ्न दूर होतील असा तुझा मुखातले शब्द आहेत. देवा हे सर्वोत्तम आहे. तुम्हाला शक्ती दे. ओम गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय. ओम श्री गणेशाय.
करावे तसे भरावे आणि सवतीच्या मुलाचे पाय धरावे. शब्द बाहेर पडले. करावे तसे भरावे आणि सवतीच्या पोराचे पाय धरावे. माझी सवत म्हणजे कोण असेल तर अदिती. आणि या अदितीच्या उदरी जन्माला आलाय तो महत्कट. मग या महत्कटाचा आणि याचा संबंध महोत्कट तोच हा गणपती गजानन आणि गणपती गजानन तोच हा महोत्कट. तुम्हाला प्रत्येक गजाननाला प्रश्न विचारायचे. देव एखाद्या भक्ताच्या उदरी जन्माला येतो. तो सहज येत नाही. त्या भक्ताने त्याचप्रमाणे तपश्चर्या करावी लागते, भक्ती करावी लागते. कसोटी घेतल्याशिवाय देव कुणालाही प्रसन्न होत नाही. मग सांगतो देवा, माझी अदिती बहीण, या बहिणीने काय बरं पूर्व पुण्याई केली आणि त्या पुण्याची योग्य करून तू महत्कट नावानेच्या उदरी जन्माला आला. माते प्रश्न तुझा रास्ताय ग. ज्यावेळी कैलास पर्वतावर आदित्य येणं झालं, मी माझ्या पितृदेवेसमोर कैलास पर्वतावर असताना या गणपती गजाननाला पाहिलं आणि ती मोहित झाली आणि तिला इच्छा निर्माण झाली की असा गणपती गजानन आपल्या उदरी जन्माला यावा. ही तिची इच्छा माझ्या पितृदेवताने ओळखली. साक्षात कैलासनाथाने म्हणजे माझ्या पितृदेवताने भक्तांची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्या सात्विक स्त्रीला सांगितलं, म्हणजे आदिती देवीला सांगितलं, तुला गणपती गजानन जर उदरी हवा असेल तर महाभयंकर तपसाधना करावी लागेल. मनात इच्छा धारण करून इच्छेच्या फलवृत्तीसाठी काही वर्ष या गणपती गजाननाला प्राप्त करण्याची कठोर साधना केली. तपसाधना केल्यानंतर आम्ही प्रसन्न झालो आणि तिच्या इच्छेसाठी तिच्या उदरी या गणपती गजानन मोहत्कड या नावाने जन्म घेतला. एका प्रश्नाचं समर्पक उत्तर मला दिलंस तू. पण महत्कट म्हणजे प्रत्यक्ष गणपती गजानन असे तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात. मग त्या महत्कटाला फक्त होते ते 2 हात आणि आता जर पाहिलं असेल तर हा चतुर्भुज घडेल. मग या मागच्या 2 हाताचं रहस्य. आई तुझं म्हणणं रास्त आहे, कारण ज्या मोहत्कडला पाहिलं होतं तो 2 हाती होता. आता पाहते तर त्याला 4 हात आहेत. मोहत्कड आपल्या आई वडिलांशिवाय पूर्ण आहे. म्हणून माझ्या आई वडिलांचं प्रतीक म्हणजे साक्षात शिवाचं प्रतीक हे माझे पाठीमागे असणारे 2 हस्त. पुढे आहे म्हणजे 2 हस्त म्हणजे आईचं प्रतीक म्हणजे शक्तीचे प्रतीक. साक्षात शिवशक्तीचे प्रतीक म्हणजे साक्षात ओंकाररूपी गणपती गजानन हो. तो चतुर्भुज गणपती गजानन. देवा, माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर तुझ्याकडून मिळालंय. पण देव आणि दानव यांच्या बंधुत्वाचं नातं आणि ते नातं विकत वादात होऊ लागले. देवतात आणि दानवाने आकर्षक तह केला की कुणी कुणाची बाटायचं नाही. पण तरी सुद्धा या आमच्या संसारात विघ्न आले आणि ते विघ्न दूर करण्यासाठी तुझी आराधना केली. पहारे चारी बाजूला देव आणि दानव एखाद्या वैल्याप्रमाणे विघ्न निर्माण झालंय. म्हणून विघ्न राजेंद्र येऊन झालाय आणि प्रसन्न होऊन तुझ्या इच्छेसाठी चाल म्हणतोय. ज्या भक्तांना
मित्रांनो. जी पावलं उचललेली आहेत हा. ती आता माघार घेण्यासाठी नव्हे, मग एक लक्षात ठेवा, यावेळी तुमच्या गळ्याकडे दैवी तत्वाला कलंक लागतोय आणि हे दैवी तत्व मला अबाधित ठेवायचंय म्हणून सामोपचारच्या बोधाने मंदिरात सांगितलं. हा दैवी तत्व म्हणून सांगतोय, हा अहंकार बाजूला ठेवून त्याला तुमच्या हस्तानी दानवावर चाल केली आहे आणि माघार घे देवतेचे शब्द असतील. अहंकाराला मंडित झालेला देवराज गणेश्वर तुलाही सांगतोय, वैरत्वाचा नातं तुझ्याशी जोडणार आहे. या मंदिराला राहिलं कोणच आहे? कशाला वाईटला शब्द नाही? हे ओंकार स्वरूपी गणेशा, तुझं रुद्र रूप पाहिलो आणि देवराज देवेंद्र तुला शरण आलाय. तू क्षमा यात्रा करण्यास मी तुला दरड क्षमा कराय. यांची क्षमा. अल्ला देवराज, अन्याय माझ्यातून घडला. केला कृतीचा पश्चाताप झाला असेल, आपलं दैवी तत्व सतेज राखा, हाच आमचा शुभ संदेश आहे. तुम्ही क्षमा केलात, मग देव आज्ञा. देव कृपा मी पूर्वस्थितीत आले. केल्या कृतीचा पश्चाताप मला झाला. देवा मला क्षमा कर. क्षमा तुला. क्षमा करा. हे देवा, हा. आज ही अनास्त्री आणि इथपर्यंत आली. ही देवताची ठेव आहे. स्त्री म्हणजे एक काचेचं भांड असतं. या काचेच्या भांड्याला एकदा जर तडा गेला तर पुन्हा जोडता येत नाही. आणि मी सुद्धा एक स्त्री आहे. देवताचं देव तसं मला सांभाळायचंय आणि देव आणि दानवाचं नातं सतेज ठेवण्यासाठी या मुलीचा हात माझ्या पटकीशी घ्यावा.